like a Hellcat. हाय स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण डेफिनेशन ऑफ फंक्शन बघितली आहे आणि सोबतच त्याचे दोन टाइप्स बघितलेले आहे, वन वन फंक्शन आणि ऑन टू फंक्शन. नाव आपण आता पुढचा पॉइंट घेतोय, रिप्रेझेंटेशन ऑफ अ फंक्शन. रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन, दॅट इज हाऊ टू रिप्रेझेंट अ फंक्शन. फंक्शन कुठल्या कुठल्या प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो हे आपण बघत आहोत. सो फर्स्ट मेथड आहे बाय arrow diagram. By arrow diagram. Okay. Now we consider two sets. This is A called domain and this is codomain. And our function f from A to B. Here we take 4 points. Okay. 2, 3, 4, 5. And here also we take 4 points. 5, 7, 9 and 11. Okay. So if we observe, then we get a result. The function is 1 1 and on 2. Function 1 1 पण आहे आणि on 2 पण आहे. So first representation बघतो आपण by arrow diagram. बघा arrow ने आपण हे फंक्शन दाखवलेलं आहे. So याच्यामध्ये डोमेन काय लिहिणार मला सांगा. What is domain? Set of A मधले सेटला A मधले जे एलिमेंट्स असतात त्याला आपण काय म्हणतो? येस, प्री इमेजेस. आणि म्हणून डोमेन म्हणजे काय म्हणणार आपण? सेट ऑफ प्री इमेजेस. अँड सेकंड वन इज रेंज. रेंज म्हणजे काय असते? डेफिनेशन सांगितली मी तुम्हाला. सेट ऑफ इमेजेस. करेक्ट. सेट ऑफ प्री इमेजेस म्हणजे कोण कोण येणार त्याच्यामध्ये मग? 2, 3, 4, 5. and set of images मध्ये कोण कोण येणार? yes, 5, 7, 9, 11. so this is first representation, arrow diagram. now second one is ordered pair. function is represented by ordered pair. f is equal to 2, 5. this is first ordered pair. 4, 7, 3, 7, 4, 9 and 5, 11. Okay. So function also represented by in a order pair. Okay. So here domain. काय ना domain? Set of first component. Set of first components from each order pair. From each order pair. So domain is 2, 3, 4, 5. Set of first component होते 2, 3, 4, 5. सगळे first component दिसे. Then range. आता तुम्ही range सांगू शकता. range काय लिहिणार मग? yes, set of what? second component. second components from each order pair. सगळ्या सेकंड कंपोनंटचा सेट घेतला की आपल्याला रेंज मिळेल. सो काय मिळेल मग आपल्याला रेंज? 5, 7, 9, 11. ओके. सो फर्स्ट रिप्रेझेंटेशन इज बाय arrow diagram and second is by ordered pair. now third. Third and very simple, tabular form. Tabular form, that is in table form. So we take x and y. 2, 3, 4, 5 and 5, 7, 9, 11. ठीक है. So what is domain here? Domain आणि range फक्त वेगवेगळ्या रिप्रेझेंटेशन तेच येणार आहे. सो डोमेन म्हणजे आपण काय म्हणू शकतो? व्हॅल्यूज ऑफ एक्स. अँड रेंज इज येस करेक्ट, व्हॅल्यूज ऑफ बरोबर. सो तिसरं रिप्रेझेंटेशन झालं टॅब्युलर फॉर्म. ठीक आहे.
फोर्थ रिप्रेझेंटेशन बघतोय आपण बाय फॉर्म्युला मेथड और बाय रूल फॉर्म. फॉर्म्युला और रूल मेथड म्हणजे एनी फंक्शन, कुठलंही फंक्शन आपण फॉर्म्युला फॉर्म मध्ये लिहू शकतो. एनी फंक्शन कॅन बी रिटन इन फॉर्म्युला और रूल और प्रॉपर्टी फॉर्म. सो f is equal to 2x plus 1 where x is a natural number and x lies between 1 and 6. एक्झाम्पल हेच घेतलेलं आहे मी बघा. f हे फंक्शन मी कसं लिहिले 2x plus 1 फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये. हा जो x आहे हा काय घेतलाय नॅचरल नंबर, कारण माझ्याकडे 0 पण नाही आणि निगेटिव्ह नंबर पण नाही, सो नॅचरल नंबर घेतला. आणि x कशामध्ये लाईज घेतलाय 1 to 6 मध्ये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही असं पण लिहू शकता 2 लेस इक्वल 5. मी असा लिहिलं, ठीक आहे. सो x हा 1 to 6 मध्ये म्हणजे कुठल्या व्हॅल्यू घेणार 2 3 4 5 आणि बरोबर x इथे टाकल्यानंतर आपल्याला बघायचंय की इमेजेस ह्या मिळत आहे का. सो इफ वी पुट x इज इक्वल टू 2 into 2 4 4 plus 1 5 मिळाला का. 2 ची इमेज काय आहे 5. देन x इज इक्वल टू 3 into 2 6 6 plus 1 7 आहे का 3 ची इमेज 7. बघा म्हणजे फॉर्म्युला फॉर्म मध्ये लिहिले पण प्री इमेजेस आणि इमेजेस बरोबर मिळतात आपल्याला. सो इन दिस केस पुन्हा डोमेन आणि कोडोमेन चेंज होणार आहे का, नाही, तोच येणार आहे. डोमेन मध्ये काय 2 3 4 5 आणि सॉरी आणि रेंज मध्ये काय येणार 5 7 9 11. सो फोर्थ रिप्रेझेंटेशन इज फॉर्म्युला और रूल और प्रॉपर्टी, ठीक आहे. अँड लास्ट वन इज फिफ्थ वन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणू शकता किंवा ग्राफिकल मेथड म्हणू शकता, ग्राफिकल फॉर्म पण म्हणू शकता. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पुन्हा x आणि y च्या व्हॅल्यू मी ह्याच घेते मित्रांनो. दिस इज x, दिस इज y और ओरिजिन. ओके, x च्या व्हॅल्यू 2 3 4 5 1 2 3 4 and 5. ओके, बर. x इज इक्वल टू 2 असताना y 5, x इज इक्वल टू 2 असताना ऑर्डर पेअर काय आहे आपली 2 5. x इज इक्वल टू 3 असताना y इज इक्वल टू 7. 3 7 then 4 9 4 9 and last one is 5 11. So this is 5. So this is our graphical representation. Here domain is in curly bracket 2 3 4 5 and range is 5 7 9 11. ठीक है, that is डोमेन म्हणजे प्रोजेक्शन ऑफ ग्राफ ऑन एक्स ऍक्सिस आणि रेंज म्हणजे प्रोजेक्शन ऑफ ग्राफ ऑन वाय ऍक्सिस. सो रिप्रेझेंटेशन आपण 5 प्रकारे बघितले. पहिला आहे बाय एरो डायग्राम, देन सेकंड ऑर्डर्ड पेअर, थर्ड टॅब्युलर फॉर्म, फोर्थ वन इज अ फॉर्म्युला मेथड और रूल मेथड, एंड फिफ्थ वन इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन.